देशभरातील रमप्रेमींसाठी एकाच वेळी दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. एकीकडे ओल्ड मिस रमच्या विक्रीवर अचानक न्यायालयाने बंदी घातली आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी ओल्ड मॉंग रमचं बाजारातून अचानक गायब झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकं न्यायालयाने बंदी का घातली? ओल्ड मिसवर काय आरोप आहेत? आणि ओल्ड मॉंगचा तुटवडा नेमका कशामुळे निर्माण झाला? या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने ओल्ड मिस कॉफी फ्लेवर्ड रमच्या विक्री आणि वितरणावर अंतरिम बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुरुवात झाली ती ओल्ड मॉंग रमची निर्मिती करणाऱ्या मोहन मिकिन लिमिटेड या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेपासून. कंपनीचा आरोप असा होता की ओल्ड मिस्ट या रमचे नाव, लेबल, रंगसंगती आणि बाटलीचे डिझाईन हे प्रसिद्ध ओल्ड मॉंग रमशी इतके मिळते-जुळते आहे की ग्राहकांची सहज दिशाभूल होऊ शकते. याचिकेनुसार ग्राहकाने जर घाईघाईत बाटली विकत घेतली तर त्याला ती ओल्ड मॉंग आहे की ओल्ड मिस्ट हे ओळखणं कठीण जाऊ शकते. त्यामुळे कंपनीच्या ट्रेडमार्क आणि ब्रँड ओळखीचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय मोहन गोयल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या ओल्ड मॉंग कंपनीचा दावा ग्राह्य धरला आणि पुढील सुनावणी होईपर्यंत ओल्ड मिस ट्रम्पची विक्री, वितरण आणि संबंधित नावाचा वापर करणाऱ्यावर अंतरिम बंदी घातली. विशेष म्हणजे ओल्ड मिस्ट ही रम जुलै 2023 मध्ये स्थापन झालेल्या एस्टर्न रोमन ब्रुअरी अँड डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बाजारात आणली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की एखाद्या प्रसिद्ध ब्रँडशी मिळते-जुळते नाव किंवा डिझाईन वापरल्यास ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते आणि अशा प्रकारचे कृत्य ट्रेडमार्क हक्काचे उल्लंघन ठरू शकते. दरम्यान या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक वेगळी बातमी समोर आली. लोकप्रिय ओल्ड मॉंग रम अनेक शहरातील वाईन शॉप, बार आणि क्लब मधून अचानक गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले की आजूबाजूला अनेक गंभीर प्रश्न आहेत, हे मान्य आहे, पण गेले काही दिवस बाजारात, बारमध्ये आणि क्लबमध्ये कुठेच ओल्ड मॉंग मिळत नाही. नेमका काय प्रश्न आहे? त्यात हा पाऊस. त्यांच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी हा मोठा प्रश्न आहे तर काहींनी आपलं दुःख सारखंच आहे अशा कमेंट करत चर्चेत सहभाग घेतला. मात्र या तुटवड्यामागे कोणतेही न्यायालयीन आदेश किंवा बंदी कारणीभूत नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ओल्ड मॉंगचे मुख्य उत्पादन उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि लखनौ येथील कारखान्यांमध्ये केले जाते. तिथून देशभर मालाचा पुरवठा केला जातो. पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाल्यास अनेक राज्यांमध्ये काही काळासाठी स्टॉक कमी पडतो. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानग्या, इतर प्रक्रिया आणि लॉजिस्टिक मधील विलंब यामुळेही नवीन स्टॉक बाजारात पोहोचण्यास उशीर होतो. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात ओल्ड मॉंगला मोठी मागणी असते. त्यामुळे दुकानात माल येताच तो लवकर संपून जातो आणि काही काळासाठी तुटवडा निर्माण होतो. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी आणि स्थानिक वितरक हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असून येत्या काही दिवसात नवीन स्टॉक उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ओल्ड मिस्टवर न्यायालयीन बंदी आणि ओल्ड मॉंगचा तात्पुरता तुटवडा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही घटकांचा एकमेकांशी थेट संबंध नसल्याचे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? न्यायालयाचा निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि ओल्ड मॉंगच्या तुटवड्यामागचं खरं कारण काय असू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या विश्वासार्ह बातम्यांसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.